आज कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त आपण पुण्यातील दगडूशेठ देवस्थानला गेलो होतो. तर तिथे आपल्याला शाल व प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. तर माझी खूप इच्छा होती की दगडूशेठ गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये आणायचं. कदाचित तेच गणपती बाप्पांना समजले असावे आणि गणपती बाप्पा आपल्या घरी आले. तर अगदी त्यांना विधिवतपणे त्यांना ओवाळून, त्यांना पुष्पगंध अर्पण करून अगदी जल्लोषात गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये झालं. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतींच्या 3 मूर्त्या आहेत. त्यातील दुसरी मूर्ती ही कोंडव्यामधील पिताश्री वृद्ध आश्रमामध्ये ठेवलेली आहे. तर तिथे आपण गेलो होतो. तर अगदी गणपती बाप्पांची प्रतिमा आपण जल्लोषामध्ये घरात आणून त्याला हार अर्पण करून अगदी स्थानापन्न केली. अगदी घर प्रज्वलित होऊन गेलं होतं. तर तुम्ही पाहिली आहे का दगडूशेठ गणपतींची दुसऱ्या नंबरची मूर्ती जी कोंडव्यामध्ये ठेवलेली आहे? नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन कसं झालं ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा मोरया, रिद्धी सिद्धिपती मोरया, मंगलमूर्ती मोरया.